परंतु अनेक शेतकऱ्यांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळं या कंपनीचं ई पीक पाणी त्यांची होत नाही आणि म्हणून ती अटसुद्धा यांनी तात्काळ रद्द करावी। यासोबत ज्या शेतकऱ्यांना गतवर्षी दुष्काळी परिस्थिती होती, दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना विमा मिळणं गरजेचं होतं, परंतु शेतकऱ्यांना विमा लातूर जिल्ह्यामध्ये मिळालेला नाही। त्यामुळं खरीपाचा आणि रब्बीचा दोन्ही विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावा, या व इतर मागण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत। जर आता हे आम्ही आंदोलन सुरुवात केली आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये या 2-3 दिवसामध्ये आम्ही रस्ता रोको आंदोलन कॅन्डल मार्च काढणार आहोत। जर समजा या लोकांनी आता या आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, सोयाबीनला भाव नाही दिला, शेतकऱ्यांना मदत नाही केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा जाऊन तोडफोड आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची यांनी नोंद घ्यावी।